हाय गाईज, तर आम्ही आज चाललो मनालीला. तर आम्ही चौघं चाललोत आणि आम्ही हरीश टूरमध्ये चाललोत. बघू शकता आम्हाला सोडायला किती लोक आली. आम्ही चौघं चाललो. आमची पब्लिक आहे. पब्लिक बघू शकता आमची. 10 रुपये तिकीट दिला हो सगळ्यांना. पावती बिवती काही दिली नाही ना व्हिडिओ करताना. मी 300 दिलं फुटतो. टेन्शन काय येतंय? थंड आहे तरी थंडा तो प्या मस्त ना कुशरा. 4 5 6 जण ना. 6 जणांना 100. बघा मग कशी लपणारा पोरगा आता दिसतोय. आबा बघा कसे स्कूटी चालवतात. बाबा चालवा स्कूटी. काहीच आमचा दादा आलाय आम्हाला सोडायला. कसा वाटतंय टकलू आम्हाला सोडायला आल्याबद्दल? तुला सोडायला नाही आलो. मग कशाला आलास? मग जा कर. चला बाय बाय. बाय. बाय बाय. काहीच आता आम्ही इकडे मुंबईला पोचलो आणि वहिनी बघा. वहिनी तो माझा नवरा आहे आणि हे भाऊ दादा. परत येऊ नको. आता आम्ही बॅगा काढतो आणि आम्हाला आयुष भाऊ आणि दादा सोडायला आलाय. बघा आमचं किती सामान. अजून बॅगा यावाच्यात. एवढ्या बॅगात आमच्या. गाईज आम्ही चाललो आता प्लॅटफॉर्मवर. अजून ट्रेन कन्फर्म नाही कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल. आणि हे बघा अशी समोसा खातात. तर गाईज आम्ही आता 18 नंबरच्या प्लॅटफॉर्मला आलतो. पण आम्हाला आता परत समजला का आमचं 14 नंबरच्या प्लॅटफॉर्मला ट्रेन लागणार आहे. तर आम्ही परत चालतो. गाईज आमची आता ट्रेन आलेली आहे. भाऊ कसं वाटते ट्रेन आली तर? जोरात खुश आहे, खुश, हॅपी 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 जर्नी. तुम्हाला कसं वाटतंय ताई? एकदम भारी. कारण की आम्ही 9:30ला जाय पोचलेलो आहोत आणि आता 10:30 वाजून गेलं तर ट्रेन आली. तुम्हाला कसं वाटतंय? मोरया. तर गाईज आता आम्ही चाललो ट्रेन मध्ये बसायला. तर गाईज आता आमची ट्रेन सुटलेली आहे. चालू झाले. तर गाईज आम्ही आता जेवलो. जेवायला बघा मस्त कोलब्या, बोंबील आणि भाकरी आणलेल्या. आणि वहिनी पण जेवल्या. वहिनी कसा वाटला जेवण? मस्त लागलं. आणि आता आम्ही घाटकोपरच्या पुढं पोचल्या. बघा साईडची ट्रेन आली. म्हणजे 2 बुत येतात. आताच मॉर्निंग झाली आणि मस्त इथे नाश्ता वगैरे दाखवते सगळी. आम्ही काय ब्लॉगिंग करायला विसरलो. काहीच आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मी कुठल्या तरी आता स्टेशनला पोचलो आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो. ट्रेन थांबली आता. एवढ्या लवकर कसे काय उठले भाऊ? काय करू रातभर जागरण तुम्ही शेती आमची ब्रश नंतर पण तुम्ही आता ब्रश कसते ना तुम्हाला भेटते साबण नाही बघत आहे. नवरेश के काय आपल्याला जेला बॅकर
क्या खाओगे बोल के पूछ रहा हूँ, वेज में खाओगे नॉन वेज में? अंडा थाली है, चिकन बिरयानी, अंडा बिरयानी, चिकन फ्राइड राइस। चिकन थाली पाहिजे काय? चिकन थाली 200 का 2 पीस चिकन रहेगा, बड़ा खंड में करी में एक सब्जी दाल राइस 4 रोटी साथ रहेगा, 200 की थाली। अंडा थाली 170 का, 2 अंडे की करी, एक सब्जी दाल राइस 4 रोटी का। अंडा बिरयानी 120 डबल अंडे का, चिकन बिरयानी 170, चिकन फ्राइड राइस 180। काय पाहिजे होता भाऊ तुम्हाला? बोंबिल बेटा तो माकले बिकले. भोपाळ, वेलकम टू भोपाळ. काहीच आम्हाला फोन बघा कोणचा आलेला आहे. काकाचा आमचे काकाचा डायरेक्ट चपला दाखवल्या. आणि इथं आमची ट्रेन थांबली, लगेच आता सुटली बघा. तुम्हाला सांगलं ना काकाचं बंदरा. ही बघा गाईज. बघू बघू हे आमचं बंदर हे आहे. आमचा बंदर आहे गव्हांचा. वहिनी कसा वाटतंय एवढेशा प्रवास केला होतो? चांगला कन्नाला पण झाला होता बरं, आपल्याला झालं होतं आणि उद्या चाललो म्हणतो आम्ही. आपल्याला झालं होतं आणि चाललो बोलतो उद्या. फोन आलाय परत काय चाललो येतंय थांब काय करायचं. तर गाईला आमचं जेवण आलंय तिकडे. त्या शिट्टोळ आणि भाऊ गेलं थंड आणाला. वाजलं का ती हो? 8:30 वाजला. फोन 5 या पिवाला तुम्ही या ब्लॉगला सपोर्ट करा आणि दुसरा ब्लॉग चालू करू आता तिकडे पोचल्यावर स्टेशनला डायरेक्टली. कारण की ट्रेनमध्ये तेवढं काही दाखवायला नाही भेटत, काय नसतं सर्व तेच दाखवायला पण नाही. तुम्ही कशी कंटाळा आला ना त्या बघायला. परत प्लॅन